आलोय बिकानेर मध्ये. श्रद्धाला क्रेविंग झाली गुलाबजामुन खाण्याची, तर तिला गुलाबजामुन घेतोय मी. कधी काय मागेल ना खायला काय सांगता येत नाही. एकदम काय पण मागते खायला, ऐसा लफडा आहे. गुलाबजामुन काय बोलला आहे का? छान आहे, मस्त फ्रेश आहे ना, मस्त मऊ येते एकदम. बस और पण बघून येऊया ना. हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द माय येट अनदर व्लॉग. मला असं वाटतंय मी हे जे घेतलंय ना हातामध्ये ते कितपत पार पडणार आहे मला नाही माहिती, कारण हा माणूस आहे ना नुसतंच एवढंच येतो. हा एवढं, हा 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 ते दोन हाताने का पायाने पण करा असं, कारण नुसतं बोलबच्चन आहे. मी व्हिडिओ करायला सांगितली, व्हिडिओचं त्याला ब्लॉगिंग हे करायला सांगितलं, एडिटिंग करायला, ते पण नाही त्यांनी केलं. आता आम्ही चाललोय तो डेकोरेटरवाल्याकडे, आणि ज्या हॉलवाल्याचा नंबर आहे आमच्याकडे तो फोन नाही उचलत आहे आता. आणि मला मगासपासून बोलते की त्याला मगाशीच लावायला पाहिजे होता. आमचं सवय आहे ना, आमची म्हणजे म्हणतात आमच्या रक्तात आहे, जेव्हा तहान लागेल तेव्हा आम्ही लोक पाणी पिणार, विहीर खाणार. राईट. पाणी तर भेटणार नाही, विहीर खांदायला जायचं आम्हाला. इकडे मेळा लागलाय ना, चालू आहे ना इकडे, नेहमीच गर्दी असते ना. बंद काय केलंय लोकांनी, बंद केलंय का काय? नाही का समोसा रगाचा. तू मंचुरियन खाणार ना? नाही, मी काहीच नाही. तूच खा, माझे खायचं ते खा. थोडं खा ना, मला खाऊ दे ना थोडं. सांगितलंय खायचं नाही मग. मंचुरियन वाली पडाय. मी खाली पाणीपुरी आणि हिला मंचुरियन खायचंय, म्हणून मला सांगते की मंचुरियन घे. तुझ्यासाठी तुझ्यासाठीच घेतले. जास्त झालं, एक दोन बस झालं सर. मी फर्स्ट टाइम आहे ना, म्हणजे आम्ही जेव्हा ह्याला होतो ना, मी म्हणजे इंटर्नशिपला होते, ते मागेच होते, छोटंसं ऑफिस होतं इंटर्नशिपला. तर मी समथिंग अराउंड 6 मंथ केलेलं असेल, ते 6 or 7 मंथ, मोर देन दॅट. तर मी तेव्हा इकडे यायचो आम्ही मैत्रिणी चायनीज भेळ खायला, चायनीज मंचुरियन खायला. आणि त्याचं म्हणजे एक म्हणतात ना, आमच्या पॅलेटवर ते टेस्ट नेहमी राहायचं की आम्हाला जेव्हाही म्हणजे म्हणतात ना इव्हिनिंगची स्नॅक्स क्रेविंग व्हायची ना, आम्हाला आम्ही इकडेच यायचो आणि इकडेच आमची फुलफिल करायचो जे काही. ह्यांनी काय केलं माहिती, वेड्यानी ह्यांनी चुकून वेगळी ऑर्डर दिली, मंचुरियनची ऑर्डर दिली. मला खायची होती भेळ, मला भेळ खायची होती. भेळ तर एवढी ऑसम असते ना, आणि भेळचं वर्जन कसं आहे ना, असं हे नाही असं म्हणजे म्हणतात ना थोडीशी इंडियन भेळ आहे ती, कोथिंबीर हे करून देतात, आहे की नाही? हो, स्पेशली तुझ्यासाठी मी कोथिंबीर मागते. लोक आले की त्यांना कोथिंबीर पाहिजे, मस्त लागते कोथिंबीर असे. आणि अजून आपण एकदा नाही का ते समोसा रगडा चाट वगैरे खाल्लेली, ती पण इकडचीच होती. एका वेगळ्या ब्लॉग मध्ये, मला वाटतं मिनी ब्लॉग मध्ये मी मेन्शन केलेलं आहे. तर मी पुन्हा कधीतरी बनवेल असं एखादा छोटासा ब्लॉग नाही बनवणार मी, स्पेसिफिकली मिनी ब्लॉग देईन तुम्हाला, एक ग्लिम्स देईन. सो हॅलो टू माय वंडरफुल पीपल. हा ब्लॉग आहे माझा शिवजयंतीच्या आदल्या दिवशीचा. सो ह्या ब्लॉगमध्ये मी अनंता टॉवर एक्सप्लोर केलेला आहे फॉर यू अँड टू मी ॲज वेल. इकडे येण्याचं स्पेसिफिक कारण मी पुढे ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. नवी मुंबईकडे हे फर्स्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने प्रोव्हाइड केलं आहे. हा प्रोजेक्ट जरी मिडल क्लास लोकांसाठी असून त्यांनी खूप साऱ्या छान एम्युनिटीज आणि फॅसिलिटीज इथे प्रोव्हाइड करून दिल्या आहेत. देन लेट्स एक्सप्लोर फर्दर. इथे पार्किंगचा इश्यू अजिबात नाहीये, इतकं स्पेशियस आहे ना पार्किंगला. ग्राउंड आहे, एक खेळायला पोरांना ग्राउंड पण आहे, मस्त आहे ना. फर्स्ट असा प्रोजेक्ट आहे ना नवी मुंबईचा, जिथे म्हणतात ना एवढं ब्युटिफुल कन्स्ट्रक्शन आणि ब्युटिफुल इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे लोकांनी. आणि 15 माळ्याच्या बिल्डिंग आहेत या. आज आम्ही तुम्हाला त्याच्यासाठीच मी इकडे आले. मी मला एक छोटीशी टूर देऊन टाकूया तुम्हाला.
60-70 लोकांचं एक रिसेप्शन होऊन जाईल जर करायला घेतलं तर. पण सेरेमनी कोणती आपण इथं हो. पण खूप सुंदर वाटेल. छान आहे इकडे. खूप छान वाटतंय एकदम. बिल्डिंग वगैरे छान वाटत. तो हे दाखव सिटिंग एरिया. सिटिंग एरिया पण जाम प्रोफेशनल दिलेला आहे यार. हे किती स्टायलिंग ठेवलं. लाइटिंग दिलेलं आहे खाली. तिकडे एक दिले. आपल्याला नाही असं, आपल्या फेज 1 ला नाही असं. नाही असं नाही असं नाहीये. तिकडे डायरेक्टली मोठा स्टेज आहे तिथे. पावसाळ्यात फक्त तिथंच भेटतात. आणि हे ओपन जिम आहे. ओपन जिम छान दिले. फेज 1 संपला नाही अजून. फेज 1 अजून रिमेन आहे. नाही फेज 1 नाही संपलाय. काय खरंच बोलतो. हो हे बघ ना. फेज 1 एवढा छोटा आहे का? 2 BHK आहेत मला वाटतं. फेज 1 मध्ये ना 2 BHK चे ऑप्शन्स आहेत. तो आता मी दाखवते. फेज 1 कुठून चालू होते ना ते मला माहिती नाही नक्की. फेज 1 जिथून एंट्री केली ना तिथून फेज 1 चालू झाला. आता हा फेज 2 आहे. फेज 2 ला पुन्हा हे दिलंय का? आपला आहे का हा? आपला नाहीये हा. तेच म्हणते तुला. आपण इव्हन कन्फ्युज आहे. व्ह्युअर्स म्हणतील यार तुम्ही पहिला क्लिअर व्हा. सॉरी गाईस, पण आम्ही स्वतः म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही एक्सप्लोर करायला लागलो. बिफोर म्हणजे लोकांना एंट्री नव्हत्या. आता कुठेतरी ओपन झाले मला असं वाटतं. हो की नाही भोसले? हो. हे काय सेम फेज 2 सारखंच आहे. हा नॉर्मल एरिया असा बसायचा आणि पुढे हे जे दिसते ना तुम्हाला तो आहे हॉल, सोसायटीचा हॉल. आणि ही फेज 1 आहे. तर मग ह्या फेजला हा हॉल आहे. तर मग आम्हाला सेम हॉल हवा होता फेज 2 मधला एखादा प्रोग्राम वगैरे करण्यासाठी. पुढे आता काही प्रोग्राम आम्ही हेल्ड करणार तर त्यासाठी ऍक्च्युली आम्ही इकडे ना आलो त्याच्यासाठी की आम्हाला ना हॉल हवा होता आमच्या सोसायटीचा. कारण काही पुढे प्रोग्राम आम्ही म्हणजे म्हणतात हेल्ड करणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्हाला हॉल विचारायचा होता. तर हॉल ज्यांच्याकडे सध्या कीज आहेत किंवा ज्यांच्याकडे हँडओव्हर दिलेला आहे हॉलच्या ह्याचा अकाउंटेबिलिटीचा म्हणजे जबाबदारी ज्यांच्याकडे आहे तो व्यक्ती इथे सध्या नाहीये. तो आहे गावी. अराउंड म्हणजे तो काही समथिंग येणारे मंगळवारी. हा. तर मग त्याच्यामुळे आम्ही म्हणले आम्ही अंदाज घेतो की नक्की काय कसं आहे. कारण आम्हाला अजूनही कल्पना नाही. आणि आय थिंक ते लोक जरा जास्ती चार्ज करत आहेत अननेसेसरी. इव्हन तुम्ही लोक म्हणजे म्हणतात ना सोसायटीचे मेंबर असू म्हणजे मला असं वाटतं की बाहेर पण तितकेच पैसे द्यायचे आणि सोसायटीमध्ये पण तितकेच पैसे दे. लॉजिक काहीच लागत नाही. त्यामुळे विचार केला की एकदा विचारून बघूया आपण. त्याच्यासाठी आलो आम्ही इथे. त्याच्यासाठी आम्ही इथे आलो. पण म्हणलं आम्ही स्वतः पण कधी इथे टूर केलेली नाहीये. तर म्हणलं लगोलग तुम्हालाही आम्ही देऊ आणि देन आम्ही पण व्हिडिओ थ्रू थोडस हे इन्फॉर्मेटिव्ह. हा थोडस आम्हालाही समजेल की किती फेज आहे त्याच्यामध्ये आणि किती सारे असे म्हणतात ना हे दिलेले आहेत फॅसिलिटी दिलेल्या आहेत. मग गार्डन आलं त्याच्यामध्ये, ओपन जिम आली, हॉल आला, देन अगेन सिटिंग एरियामध्ये ह्याला काय बोलतात स्टेअर्स असतात ना स्टेअर्स बसायच्या स्टेअर्स काइंड ऑफ तुम्ही गॅदरिंग टाईप तुम्ही लोक प्रोग्राम वगैरे करू शकता. तर तशा काइंड ऑफ म्हणतात ना प्रेमाइसेस दिलेले प्रत्येक फेजला. लेट्स गो टू आवर फेज 2 नाव. फेज 2 ऑलरेडी हॅड कव्हर अप. ठीक आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये अजूनही काही नाहीये. आता फेज 2 मध्ये मला वाटतं जो सिटिंग एरिया मागे बघितलेला ना आपण जो एक छत वगैरे देऊन एक स्पेसिफिक बसायचा किंवा एक फोटोजेनिक काइंड ऑफ हे प्लेस आहे ते जिथे एक छानशी फोटो येतील विथ द म्हणजे लाइटिंग वगैरे खूप सुंदर त्या लोकांनी तिथे हे केलेलं आहे असं. ठीक आहे चला बघूया आपण फेज 2 मध्ये आपल्या जाऊन बघूया आपल्याला हॉलचं काय. फेज इतका मोठा ओ माय गॉड. आपल्याला स्कूटीने किंवा स्कूटीनेच आपल्याला जमणार आहे. अदरवाईज आहे ना तुम्ही वॉकिंग डिस्टन्स मध्ये एवढा कव्हर करू शकत नाही. इकडे यायचं बोलतात ना तर बाहेरच्या सोसायटीतले बाहेरच्या बिल्डिंग मधली लोक इकडे वॉकला येतात. वॉकला येतात असं आहे सध्या. ही फेज 1 संपलेली आहे. ह्या गेटला एंड झालेला आता आमचा. आणि हा बघा हा दुसरा ससा. अभिजित म्हणतो ससा. बघा किती शॉप्स वगैरे खूप लागलेले असतात तिथे. खूपच आहे ना. हळू चालू एंट्री वाटते आता ही फेज 2 ही आमची फेज 2. दिस इज आता ह्या एज पासून चालू होत आहे
फेज 2. आणि हे ऑलमोस्ट मला वाटतं आलेलं असेल व्हिडिओजमध्ये, तरीही मी तुम्हाला थोडं थोडं शॉर्ट्स देते की कुठे काय आहे म्हणून. हो, आणि पूर्ण फिरत नाही बसणार कारण आम्हाला पण वैताग हे एवढं मोठं गार्डन, एवढा मोठा सिटिंग एरिया पण आहे, गार्डन पण आहे. यू कॅन सी द होल थिंग्स एरिया. अगेन जसा तिकडे होता तसा इकडे फेज 2 ला इथे एक दिलेला आहे. ओके, हे बघा हा अगेन येतो आपला रोड साइड एरिया, म्हणजे जिथून आपण एक्झिट म्हणा, म्हणजे एंट्री म्हणा. हे बघा दुसरा गेट आहे ना, हा किती गेट आहे? लास्ट गेट आहे आपला, एक्झिटचा गेट आहे हा, एंट्रीचा गेट नाही आहे. एंट्रीचा पण आहे, एंट्री एक्झिट दोन्ही साईडला आहे. पण नाही देत ना, पण एंट्री नाही नाही देत देत. लोक, एंट्री देत नाही. अगेन बघा सेम एक्झॅक्टली तसाच बसायचा सिटिंग एरिया पण दिलेला आहे, वॉकिंग पाथ दिलेली आहे. साईडला ओपन जिम अगेन, म्हणजे प्रत्येक फेजला छोट्या छोट्या एका एरियामध्ये सगळं काही असं अवेलेबल करून दिलेलं आहे त्यांनी. अँड दिस इज द ह्यूज राऊंड. म्हणजे हा जो तुम्हाला पाऊलवाड दिसते ना, खूप मोठी जाते. दॅट्स वाय आय मेन्शन की इकडे लोक बाहेरच्या सोसायटीतून वॉक करायला येतात, नाईट इव्हनिंग वॉक करायला येतात, मॉर्निंग पण येत असतील कदाचित, आहे की नाही. वॉक करायला झाले वाटते इथे. हा, तुम्हारा क्या काम है इधर? हाँ, सेक्टर 17 में रहते और इधर आते क्या? हाँ, असं आहे. पेंगविंग वाणी चालणं बंद करा आता. हा, सो आता ह्याच एका गोष्टीची शाश्वती लोकांनीही दिली पाहिजे स्वतःकडून. जो गव्हर्नमेंटने इतका सुंदर तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे सिडकोचा, त्याला तुम्ही मेंटेन कसं करू शकता. कारण कसं आहे, मेंटेन करायला पैसा नाही तर सवयी लागतात, मला तरी असं वाटतं. आणि लोकांनी, रहिवाशांनी, ओनर्सनी खूप म्हणतात ना ह्या गोष्टीला सिरियसली घेतलं पाहिजे. सध्याची परिस्थिती बघता तर कधी कधी असं वाटतं की खूप लवकर रिऊंड करायला चालू केलेले आहेत. म्हणजे खेळणी तुटणं, काय होणं कुठे, म्हणजे म्हणतात ना जास्त सिरियस नाही घेणं. तसं म्हणजे म्हणतात ना बऱ्यापैकी मेंटेन ठेवलं पाहिजे. आता तरी नवीन हा प्रोजेक्ट आहे म्हणून बऱ्यापैकी गार्डन आणि एक एरिया स्वच्छ आहे. पण असं वाटतं की आता पुढे किती वेळ असं म्हणतात ना प्रोलॉंग टाइम हा जर तसंच राहिला तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज एवढं छान प्रोजेक्टचं मग काही खरं नाही आहे. नाही तर उन्नती अपार्टमेंट पण खूप जुनं आहे, खूप जुनं आहे उन्नती. बट अगेन त्याला पण असं स्पेशियस एरिया दिलेला आहे. एरिया आहेत पण लोकांनी जस्ट बिकॉज ऑफ म्हणजे हे आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्यांनी सिरियस घेतलेलं नाही. भाड्याने म्हणजे म्हणतात रेंटवरती देऊन टाकले आणि देन तो पूर्ण एरिया इतका चांगला दिसत नाही. आता आतमधला जो प्रमाण मेंटेनन्सच देत नाही ते बघा, मेंटेनन्स कटून ठेवलं त्यांनी सगळ्यांनी, म्हणून त्याची आता त्या बिल्डिंगची अशी दशा झालेली आहे. तर जाऊया तो आपण पुढे. सोसायटीतले कोणी भेटेल ना, बघ दाखव. ही आली आमचा फेज आहे आता. हो, इट्स लुकिंग ब्युटिफुल. वी हॅव्हिंग द सच अ नाईस व्ह्यू. आमच्या खिडकीतून हा वाला व्ह्यू दिसतो, आहे की नाही रे भोसले? आपल्या खिडकीतून हा वाला व्ह्यू दिसतो फुल. हा जो बघताय तुम्ही, जे मी बऱ्यापैकी फोटो व्हिडिओ सगळं दिलेलं आहे. माझा पिल्लू इथं आहे ना, जेव्हा आमची घरपूजा होती ना तेव्हा इथे खेळत होता, त्याला खूप आवडलेलं. तो नेहमी मला म्हणतो माऊ मी तुझ्या इकडे येणार म्हणून. मस्त आहे ना, लहान पोरांसाठी छान छान खेळणी आहेत. वा वा, सुंदर सुंदर. ह्या लेझिमची हे चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे. शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे ना, तेव्हा हे लोक हे करणार आहेत, परफॉर्म करणार आहेत, है ना भोसले? शिवाजी महाराजांच्या जयंतीला परफॉर्म करणार आहेत लेझिमचं. आणि देन बघू आता. इकडे मात्र आम्हाला आमच्या सोसायटीतले एक मेंबर भेटले, ज्यांनी आम्हाला खूप छान कल्पना सुचवली. त्यांनी आम्हाला हे बिल्डिंगचं ऑफिस दाखवलं, जिथे आम्ही आमचा कार्यक्रम पण करूही शकतो आणि तोही बजेट फ्रेंडली होईल. माझ्या प्रोग्राममध्ये लोकांची संख्या बघता मला हा हॉल परफेक्ट वाटला त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर डिस्कशन झाल्यावरती आम्ही हाच हॉल ठरवला.
मग काय फिक्स केलं श्रद्धा तू? सोसायटीचा हॉल खूपच मोठा आहे. खूपच मोठा आहे. मी बघितलं आता जाऊन. मी म्हणजे माझ्या माणसं 10-12 ते 15 जण असणार आहे. त्याच्यासाठी मला तो वर्थ इट वाटलाच नाही. म्हणून मी विचार केला की नको आपण एक काम करूया. आमच्या जे म्हणजे बिल्डिंगचा जो हॉल आहे, एंट्रन्स बोलू किंवा सोसायटी, त्याचा वेगळा एक हॉल आहे आमचा. 2 हॉल आहेत. 2 हॉल आहेत. म्हणजे मला एंट्रन्स मध्येच दोन्ही साईडला असतात सोसायटीचे हॉल आहेत ते. तर तो विचार केला, तो बघितला, तो ओके वाटला मला. तिथं आता कसं थोडंसं कनेक्शन वगैरे आपल्याला बघायला, कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी थोडंसं प्रोव्हाइड कमी आहे तिथं, तर त्याचं आम्ही बघणार. आणि मग फिक्स तर तोच झाला मला, कारण वर्थ इट नाही वाटत आहे, कारण तिकडे खूप मोठं आहे आणि शिवाय आपली माणसं कमी आहेत. मग म्हणजे एवढं कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतील तेच कळणार नाही. आणि पब्लिक येते होते, अरे इनके पास इनका फंक्शन है और आदमी लोग ही नहीं है फंक्शन में. म्हणजे असं मला होणार. वर्थ वाटत नाही, वर्थ इट नाही वाटत आहे. एवढा लग्नाचा पैसा hall घालून. हा, लग्नाचा हॉल आहे, लग्नाचा hall आहे. एंगेजमेंट आणि लग्नाचा हॉल आहे तो. सॉरी, हो. तसं म्हणजे मला वाटतं अराउंड 100-150 लोक बसतील त्या हॉल. आरामशीर मोठा फंक्शन होऊ शकतो, इतका मोठा हॉल आहे तो. आणि तो मोठ्या प्रोग्राम साठी बनलेला नाही. म्हणजे आम्ही आमचंच नुकसान करून घेऊ असं मला पण वाटायला लागलं आता. त्यामुळे मी माझं स्वतःच हे चेंज केले, म्हणजे डिसिजन चेंज केला. की मला पहिलं वाटत होतं, कारण मी बघितला नव्हतं, त्यामुळे मी विचार केला की जाऊ दे आपण तो घेऊया हॉल. पण म्हणलं 3,000, मी म्हणलं की 2,000, नंतर म्हणलं 3,000 बघून आता वरून डिपॉझिट पण त्यांना वेगळं द्यायचंय. 5,000 डिपॉझिट आहे असे, म्हणजे त्यातूनच ते मेंटेनन्स काढणार आहे. म्हणलं ओके ठीक आहे चालेल. म्हणलं आमचा काही लय मोठा प्रोग्राम नाहीये. म्हणजे जो प्रोग्राम मी हेल्ड करणार तो हार्डली मला वाटतं 2 ते 3 तासाचा राहील. 2 ते 3 तासाचा. 5 तासाचा पूर्ण राहणार नाही. मग एवढा पैसा घालून उपयोग नाही. सो नाव वी हॅड डिसाइडेड. आणि बाकीचे पण वेगळे खर्च असणार आहेत. हॉलच हा एक काय आहे की नाही, हॉलच एक खर्च नव्हता, बाकीचे पण दुसरे खर्च आहेत. त्याच्याकडे आता आम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष घालता येईल आणि थोडं आमचं लोड कमी झालंय त्यामध्ये, आहे की नाही. भरपूर मोठा लोड झाला कमी. मला जो मी हॉल दाखवला ज्याच्यामध्ये आता पुरी ज्या लेझिम खेळत होत्या, तिथे शिवाजी महाराजांच्या जयंतीची रिहर्सल चालू आहे. बघा आपण तो पण कव्हर करू. हो आपण लाईव्ह जाऊ तिथे. आम्ही तुम्हाला लाईव्ह हे करू, जॉईन व्हा आम्हाला लाईव्ह तिकडे. आणि चिकन आणलंय मी बाहेरून. तर युजली मी घरी असलो की मला नॉनव्हेज लागतं. नॉनव्हेज म्हणजे मी चिकन जास्ती खातो. मटन वगैरे कधीतरी. मटन मला आवडतं, पण हल्ली माझं बंद झालं एकदम. हो, आता अराउंड किती 7-8 महिने झाले मी बंद केलेलं आहे. हो, बंद झालेलं आहे. आणि आज काय झालं, म्हणजे तिला कधी ती बनवते चिकन, असं काय नाही, तुम्ही बघितलंय व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहतात. पण आज माझं सॅटर्डे संडे राहायचं चिकन. म्हणजे 2 टायमाचं माझं असायचं. हल्ली आता थोडंसं वासाने नको तिला स्मेल वाटतं. पण मी थोडंसं मसाला आणि भात वगैरे मिक्स करून थोडं खाणार. बाकीचं जेवण घरचं थोडंसं ते जेवणार आणि ह्याला होऊन जाणार. आणि तिला 2-2 टायमाने अशी भूक लागत राहते, म्हणून ती चपाती भाजी होती तिने खाऊन घेतली होती आधीच. असं आम्ही घरातून बाहेर आधी निघताना असं. आता वेळ झालाय, 11 वाजून गेलेत, तर परवानगी घेतो तुमची. आणि जरी तुम्हाला काय वाटत असेल, आनंदा टावरचा आम्ही जो टूर दिलाय त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर कॉमेंट मध्ये सांगा आम्हाला. कॉमेंट मध्ये सांगा आणि कळू द्या आम्हाला पण आमची एंगेजिंग आहे की नाही. आम्हाला काही इम्प्रूव्ह करायचं असेल तेही आम्हाला कळवा, सजेस्ट करा. वी आर हिअर टू लिसन यू पीपल. आणि आवडेल आम्हाला ऐकायला, आहे की नाही. हो, खरंच. आणि पुढे काही प्रोग्राम्स आहेत, तुम्ही जॉईन होत असेल तिथे थ्रू द ब्लॉग, आहे की नाही. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आय होप यू विल लाईक इट माय दिस व्हिडिओ. आणि प्रयत्न तर होता माझा, आता बघू काय अजून दुसरा नेक्स्ट ब्लॉग मध्ये समथिंग वी विल बी ब्रिंग न्यू, आहे की नाही. हो, तुमच्यासाठी भेटू. आता परवानगी घेतो तुमची आणि सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. सो टिल देन, बाय.